त्यांची पण चूक नाही. साप घरात आला ना भीतीचाच कंटेन. थापडेवाडी गाव येत आहे. कुठं आत गेलाय तिकडे. तुम्हाला मागच्या वेळी कोण होतं मी सांगितलं होतं का नाही, तिथं साप गावत नाही. एक दिवशी तो घरात येणार आणि साप पडणार. आणि काय झालंय, उन्हाळा भरपूर वाढला या, गरमी वाढला. गरमी वाढल्यामुळं साप यायला, त्यांचा दोष नाही. ह्या गरमीला साप नाही टिकत. भेटली जाऊ मोठी भेटली जाऊ रे. भेटली जाऊ वाटतं हो. भेटली जाऊ भेटणार पुढे ज्याच्यामध्ये न्यूरोटॉक्सिक विष होतोय असा नाग साप आहे. जबरदस्त नाग आहे. नागच आहे. होय नागच आहे म्हणजे नागच लागली थांबा ती बाहेर आणते. ह्या दादा कसं दिसेल. इकडे 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 या बाजूला आला कपड आणि आता बॅटरीला एकच बॅटरी आहे. ती बॅटरी बॅटरी आल्या म्हणताना नाही बनव. तुमच्याकडे आलाय मी एवढं काढायला टेबल उचलूया का हळूच बॅटरी देऊ त्याच्यावर काय तर पडायचं. वरचं सामान काढायचं इकडे. आला 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 तोंड काढते बघ. काय तुमच्या अरे बॅटरी इकडे नाही गेला. एक मोबाईल द्या की इकडे जरा. बॅटरी आणा म्हणतात. बॅटरी एकच आणली काय पोतं काढलं नाही. हे पोतं काढलं. हा तुमच्याकडे झाला. लाल बॉक्स आहे महाग आहे बघ. हा हो काय दिसतोय. त्या बॉक्साखाली गेलाय बघा. भेटत आहे आणि साप तुम्हाला भेट नाही कारण त्याला बुद्धीच नाही. तो जिथं सेफ जागा वाटेल त्या जागेला बसतोय. आलं लक्षात. जाणीवपूर्वक तुम्हाला नाही चावत. आणि बघा तो पण भेलाय का नाही. आलं लक्षात. नाग आहे त्याच्यामध्ये न्यूरोटॉक्सिक विष येतोय. दंगा करू नका भया. गरमी वाढली की अशा ठिकाणी सेफ साप येऊन थांबतात. हा विषारी नाग आहे मित्रांनो. ज्याच्यामध्ये न्यूरोटॉक्सिक असं विष येतं असा हा साप आहे. बघा ना, ज्याला धोका वाटेल त्यावेळी तो फण काढतोय आणि पळण्याच्या नागाला लागतो. किती जबरदस्त नाग आहे बघा, जो की भीतीपोटी पाणी मागून द्यायचं पाणी मागायला
वाटतोय तुम्हाला? काय खाल्ले काय होतं ना काय खाल्ले काय हो नाही खाल्लेलं नाही. नाग आहे काय तो दे भलिकारचे दिसतंय नाही ओ घर मालक कोण आत उघडा नाही. काय पाहिजे बरणी द्या बरणी. हे राजा भरणे त्याचा ए भरणी द्या जावा इथे पाणी भरली होती राजे. दादा आकडा खाली त्याला हो, आकडा आहे राव. काय भलिकारचे दिसते का नाही आता मी काढलेली बघितलं खाली जरा बायांच्या हातात द्या की. नाग आहे ते काय फणा काढते काढला नाही म्हणून वाटतं ना तुम्हाला. हा ते काय काढते तो का काढला का आता काढला तो कधी हो, फडी बघा. आहे का जरा बायांच्या हातात द्या जरा. खाली 10 आकडा दिसतो की नाही आर भरणी दिसतो की ती टोपण आहे टोपण त्याला. जरा तो पाणी. आजोबा थोडं पाणी. कवा दे आहे का मी लगेच म्हटलं नाग जाईल बघितलं म्हटलं सांगितलं नाग दाखवायला बाबा एकदम कसलं मोठं आहे जरा बघायला हो ठेवायचं त्यांच्याकडे द्या. हो, फडीतच काढतो. लय मोठं आहे जरा रे बाबा फडी काढतो. हो, पिच करतोय. ए, आकडा बघ मग. खाडेवाडी गावामध्ये हा मानवी वस्ती आल्यामुळं याला सुरक्षित मित्रांनो रेस्क्यू केलेला आहे. असा नाग जरी चावला तर गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जे की याच्यामध्ये न्यूरोटॉक्सिक विष येत असल्यामुळं हा साप जाणीवपूर्वक कधीही कुणाला चावत नाही. फण काढतोय आणि हलणाऱ्या गोष्टीला हा साप केंद्रित काय सोडली सगळ्यांचा गैरसमज आहे की हा जो साप आहे तो गारुड्याने पहिला तुमचा एक गैरसमज केलेला आहे की पुंगीवर डोलतोय. तो पुंगीवर नाही हलणाऱ्या गोष्टीला केंद्रित होतोय साप. बरोबर आहे. जाणीवपूर्वक तो कधीही कुणाला चावत नाही यांचा जे गैरसमज आहे. बघा ना तो होय होय ते पुष्कळ. मी एक साप धरून घेऊन जाईन. तुमचा गैरसमज काय एक साप येऊन चावतोय. तो चावतोय का आला का माझ्या अंगावर? हा तो भैया आहे तो कोण आहे तो भेलाय का ते थांबलाय तो भेलाय असेल तुला भ्या वाटेल ना? हा भ्या वाटायलाय काय? ते टेबल धरलंय जवळ जवळ. पण तुम्ही सगळ्यांनी ध्यानात ठेवा हा साप जाणीवपूर्वक नाही तो भीतीनं सेफ येऊन बसलेला होता. त्याला मी हलालो पुढं त्यानं नजर काढली आहे म्हणजे आता तिची नजर माझ्यावर आहे. तुमच्या लक्षात आलं? मित्रांनो न्यूरोटॉक्सिक विषारी परिपूर्ण जो की नाग नावाने ओळखणारा हा साप आहे आणि याच्यामध्ये न्यूरोटॉक्सिक विष येते. असा जरी साप चावला तर गव्हर्नमेंट हॉस्पिटलशिवाय कोणताही पर्याय नाही. काय नाव आहे घर मालकाचं? आता तुमचं धाडस झालंय का नाही बघा सगळ्यांचं नवा तुमचं धाडस झालंय का नाही सापापाशी बघायचं झालंय का नाही सांगा की धाडस. तो येऊन चावला असताना तुम्हाला पळत तुम्ही जेवढं भेटताय तुमची भीती कमी होणं गरजेचं आहे. असा बसला की कुणाचं धाडस होत नाही त्याच्या पुढं जायचं. सापाविषयी गैरसमजूत आहे. हा विषारी साप आहे. चावलं तर तुमचा मृत्यू अटळ आहे पण तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेला तर मरत नाही कोण. मित्रांनो या सापाला सुंदररित्या मानवी वस्तीत आल्यामुळे रेस्क्यू केलेलं थाबडेवाडी येतं आणि किती सुंदर साप आहे बघा. त्याच्यामध्ये न्यूरोटॉक्सिक विष येतं. कोणी अशा सापांना मारू नका. कडाक्याचा उन्हाळा वाढल्यामुळं असे साप मानवी वस्तीत यायला तिथं अडखळ तुम्हाला दाखवलेले आहे व्हिडिओद्वारे मी की अशा अडखळीच्या ठिकाणी इथंच लहान मुलाचा आतुरपणा आहे. मुलं अभ्यास करतात आणि सावधगिरी घेणं गरजेचं आहे. टेम्परेचर वाढल्यामुळं दिवसभर साप लोकांच्या निदर्शनात येत नाहीत. रात्रीच्या वेळेस असे विषारी नाग येतात आणि त्याला भाऊ आणि हा चावला हा जाणीवपूर्वक चावत नाही. याच्यावर पाय पडला तर 80% ड्राय बाईट करतोय म्हणजे फिनम सोडत नाही विष सोडत नाही. लोक भिवून मरते तुमच्यासारखी साप चावला म्हणून. भीती वाईट आहे भीती आणि ती भीती मी इली पाहिजे. आलं का लक्षात?
करणार होते भैया चापायचं खावडीवाडीत घर मालकांचं नाव काय खंडू करचे खंडू करचे म्हणून आहेत मित्रांनो. त्यांच्या घरी हा साप आल्यामुळं त्याला सुरक्षित पकडलेलं आहे. उन्हाळ्याचं वातावरण आहे, साप मानवी वस्तीत येण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. तरी प्रत्येकानं काळजी घ्या. कुठं अडखळ असेल अशा ठिकाणी या टेम्परेचरमुळे 40च्या वर कवडेलोटाव तालुक्यात दिवसा साप येणार नाहीत, पण रात्रीच्या वेळेस भक्ष्यामुळं साप मानवी वस्तीत येतात. प्रत्येकाने काळजी घ्या. या सर्वांचं शतश अभिनंदन. एक वेळ आलो, साप सापडला नाही आहे, बाहेर होता. दुसऱ्या वेळी हा मानवी वस्तीत आल्यामुळे सुरक्षित रेस्क्यू केला. त्याला जंगलात सोडला जाईल. साप वाचवा, निसर्ग वाचवा. काय म्हटला हवादार मारे भैया फोन कर त्याला. काय म्हटलं तुमची काय शंका? हा उन्हामुळे साप येतात, हेच तुम्ही काळजी घेणं गरजेचं आहे. आलं का लक्षात? हा हा बाई बघा कुठं आलता साप. असं तुम्हाला वाटलं का त्या जागेला ना गेली एवढा मोठा नाही, आणि हा विषारी साप आहे. तरी पण तुम्हाला तो चावला नसता हेच तुम्हाला सांगायचं. तो फूस केला असता आणि गेला असता. काहीही होत नाही आजी. लोकांचे गैरसमज आहेत. माझं काढणं तुमचा गैरसमज हेच खरं काम आहे. जाणीवपूर्वक चावलं नसता. उभा राहिलं इथे येऊन चावला का नाही? हलणाऱ्या गोष्टीला आणि सापाला बुद्धी नाही. हां सोडा, आता काही काळजी नाही.